बेकम दिसत नाही. ओके करू. ओके पुढे जा. ठीक आहे. नेक्स्ट कशाचं आहे बघा. सोबतचे चित्र पाहून शब्द पूर्ण करा. हे कशाचं चित्र दिसतंय रे? आयुष शेंडे. टीचर. हॅलो स्क्रीन. हा, हे कशाचं चित्र दिसतंय? सोबतची चित्र पाहून शब्द देवांश तुझं झालंय ना बेटा, 1 मिनिट. सर्वांना चान्स भेटला पाहिजे. आय- आयुष शेंडे हे कशाचं चित्र मॅम दिसतंय? कोण बोलतंय मॅम रे? हे का? बोट बोट नाव काय बोलला तुझं? मॅम 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 हा बोला. बोर्ड एका वेळेस एकच बोर्ड जणांनी बोला. 4 4 जण बोर्ड बोलतात. मी म्यूट करू का मग तुम्हाला सर्वांना? बोट मॅम बोट ओके ठीक आहे. मॅम बोट हो समजलं. माझा आवाज येतोय का तुम्हाला? समजले मला. म्यूट करा सर्वांनी. हो आयुष, यस इशिता, अजून कोण आहे? कतारे. काय नाव सांगितलं होतं? काय अभय का काय सांगितलं होतं? आय थिंक सो. अभय. 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 हा, म्यूट करा ना तुम्ही. तुमचा कंटिन्युअसली नॉईज येतोय आवाज. मी किती वेळा तुम्हाला मगाशी आवाज दिला तेव्हा तुम्ही आन्सर नाही दिला. आता म्यूट करा. मला खूप सारा नॉईज येतोय. ओके. विदूषकला इंग्रजीत काय म्हणतात? इशिता, अनुश्री, अनुश्री. द्या आता. ओके. येस टीचर म्हण ना. यस टीचर विदूषकला काय म्हणतात इंग्रजीत ना? माहितीये काय म्हणतो आपण विदूषकला? जोकर यस करेक्ट. समजलं सर्वांना विदूषकला काय म्हणतात? जोकर हा, म्यूट करा. जोकर म्यूट कर, म्यूट कर. अनुश्री. अनुश्री कोण आहे पाहू दे मला. अनुश्री. मगाशी मी रीड करायला नाही सांगितलं अनुश्रीला. आहे का अनुश्री? यस ओके. तू रीड नाही केलं बेटा? तू मगाशी नव्हती जॉईन झालेली? आता जॉईन केले मॅम. ओके ठीक आहे. 7 वाजताच लेक्चर स्टार्ट झालं कारण का मी सर्वांना रीड करायला सांगितलं. त्याच्यात तिला नव्हतं सांगितलं. मला आत्ता नाव दिसलं नवीन, त्यामुळेच तिला सांगितलं. संत्रीला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का? ऑरेंज येस करेक्ट. देवांश तर सारखा हँड रेस करतोय. देवांश तुझा चान्स झालेला आहे. सर्वांना चान्स भेटला पाहिजे. म्यूट कर अनुश्री. भाजी विक्रेता काय विकत असतो? थांबा, जे आता न्यू जॉईन झाले त्यांना चान्स देते मी. कोण झाले? कार्तिक निंबाळकर. जुनाच आहे तसं. VO18 काहीतरी. कार्तिक निंबाळकर आहे का? देख मला येऊ शकतं गुलाब शिवांश श्री चिंचोलकर. म्यूट करा. शिवांश पण म्यूट कर. शिवांश कटके. हॅलो मॅडम. हा, हॅलो मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता की हा पेपर गेल्या वर्षीचा मला वाटते पहिलीचा आहे, तर आमचे मुलं दुसरीला आहेत, तर म्हणजे त्यांचं कसं? काय काय काय? मला वाटते हे पहिलीला होता ना, मंथनला, हे पहिलीच्या पुस्तकातले ना? हो, मग आमचे मुलं आता दुसरीला जाणार आहेत, म्हणजे आहेत, आणि दुसरीची मंथन परीक्षा देणार आहेत, तर मग त्यांचा अभ्यासक्रम कसा? नाही हे जस्ट आता आज तुम्ही हे फक्त पहिलीच शिकू राहिलात ना? आज फक्त रिव्हिजन साठी दिलेलं आहे. त्यांच्या वेळेस त्यांचा येणारी हा हा. स्लाइड, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. लिहायचं नाही आता सध्या. बर बर. आज फक्त रिव्हिजन घेतली त्यांची. बर बर मॅडम. ठीक आहे.
मॅडम भाजी होता होईल विक्रेत्याला तेवढे काय म्हणतात? सेकंडचे मुलं जर हॅलो हा बोला. सेकंडचे मुलं जर सेपरेट होत असली तर सेपरेटच करा त्यांची बॅच. ओके फर्स्ट मध्ये काय यांचं बेसिक झालेलं आहे, परत परत तेच रिपीट म्हणजे लक्ष पण देत नाही आणि तेच तेच रिव्हिजन होती परत. ओके चालेल. सेकंडचा सिलेबस जर सेकंडची सेपरेट होत असेल ना तर सेपरेट घ्या. हो मी ऑफिसला सांगते तसं. त्याचं काय ओके, आमच्याकडे नाही, थँक्यू. ऑफिसला कळवते मी. ठीक आहे. कार्तिक, भाजी विक्रेता काय विकत असतो? येस करेक्ट. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता सर्व सर्व जे सेकंड स्टँडर्डला गेले त्यांनी फर्स्ट मंथनचं कधी झालं तुमचा रिझल्ट? मॅडम आता जी गेल्या वर्षी परीक्षा झाली त्यात दिलं ना. हो, हे फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांचे. ठीक आहे. आज मी फक्त त्यांची आम्ही ते रिव्हिजन बुक घेण्यासाठी सोडवले ना त्यामुळे लक्षात आलं. हो सोडून घेतल्यामुळे लक्षात आलं असेल पॅरेंट्स. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी सांगते तसं ऑफिसला. मॅडम हा बोला. आवाज येतोय का? हो येतोय. प्रॉब्लेम काय होतोय, सगळ्या मुलांचं का नाही अनम्यूट असल्यामुळं ना सगळ्या क्लासमध्ये ना गोंधळ येतोय, आवाज येतोय सगळ्यांचाच. हो सगळ्यांना अनम्यूट केलं आणि ज्यांना बोलायचं आहे ना त्यांनाच फक्त नाही अनम्यूट करायला सांगा. ऐका ना, बाकी प्रॉब्लेम काय सेटिंग का नाही तुमच्या मी जर सर्वांना जर म्यूट करून ठेवलं, प्रत्येक वेळेस प्रत्येक मुलाला विचारण्यासाठी मला परत त्या सेटिंगसाठी तिथे जावं लागतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीला सर्वांना म्यूट करून ठेवते एकदा का सर्वांना सांगितल्यानंतर. पण आता ही छोटी मुलं आहे त्याच्यामुळे ऐकत नाही. 2-3 दिवस प्रॉब्लेम होईल, नंतर होईल क्लिअर. आता तिसरी चौथीचा जेव्हा क्लास घेते तेव्हा त्यांना एकदा सांगितल्यावर ते नाही करत. आणि अजून एक प्रॉब्लेम काय होतो, हा बोला. अजून एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही दिसत नाही क्लासमध्ये, त्यामुळं मुलांचं ना कॉन्सन्ट्रेट होत नाही, माझा कॅमेरा ऑन लक्षच जात आहे. नाही. माझा तर कॅमेरा ऑन आहे. कंटिन्यू दिसला पाहिजे तुम्ही, तर ते मुलांचं कॉन्सन्ट्रेट होईल ना. सुरुवातीचं जे होतं ना लेक्चर तेव्हा लाईट गेली होती त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑफ ठेवला होता. आता तर दिसते ना सर्वांना. फक्त तुम्हीच दिसला पाहिजे, बाकी कोणच नाही दिसलं पाहिजे. तुम्ही कंटिन्यू जर दिसला ना तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होईल. ओके ठीक आहे चालेल. करेन सॉल्व तुमचे सर्व प्रॉब्लेम. मला पण म्हणजे मी का सर्व मुलांना पाहते, सर्व मुलं मला दिसली पाहिजे ना की कोण काय बोलतंय ते, कोण रीड करतंय. त्यामुळे मी ते ऑन ठेवते. ठीक आहे. आता तुम्ही बाकी तुम्हाला 1 to 10 100 पर्यंत स्पेलिंग येतात का लिहिता? 10 नाही 100 पर्यंत. फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना नसेल, सेकंड वाल्यांना येत असेल ना नक्कीच. आवाज येतोय का माझा सर्वांना? ओके. येस मॅम. Yes, ma'am. फर्स्ट Yeah, ma'am. Yes. ओके Ma'am. ठीक आहे. हा Yes, ma'am. सर्वांनी 1 पासून माझी 50 पर्यंत स्पेलिंग राईट डाऊन करून होमवर्क साठी सेंड करायचे ग्रुपवर. म्हणजे मॅडम मला सेंड करतील. समजलं? प्रॅक्टिस साठी सांगते तुम्हाला. आणि कशासाठी सांगितले हे 1 to 50 पर्यंत? तुम्हाला वाचनाचा सराव हवा म्हणून सोपं वाला सांगितलंय. नाहीतर ऑप्शनला अजून एक सांगते, 50 स्पेलिंग कोणत्या पण सोप्या किंवा अवघड मिक्स करून लिहायच्या आणि त्या ग्रुपवर पाठवायच्या. जर 1 to 50 नसेल लिहायचं, एखाद्याला येत असेल तर स्पेलिंग जरी 50 कोणत्या पण लिहिल्या तरी चालेल आणि ग्रुपवर सेंड करायचं. म्हणजे मॅडम मला सेंड करतील. तुमच्या प्रॅक्टिससाठी सांगते, वाचनाचा सराव हवा म्हणून बस.
काय बोलले Yes, okay. फक्त लिहायचं म्हणून लिहायचं नाही, वाचन सुद्धा करायचं, तरच आपली प्रॅक्टिस होईल. समजलं? Ma'am. ओके. आता मला एक क्वेश्चन आहे. ही जी स्क्रीन दिसतीत ना, त्याच्यावरचे जे शब्द दिसतात का, विंडो, गेट, हे ह्यासारखे, हे जे शब्द सर्व जे दिसतात ते कोण वाचू शकतं बरं? हँड रेज करायचं आहे. Ma'am. हं. Elephant. गेट हँड आहे रेज करा ओनली. फक्त मी काय सांगितलं ऐका रे. मग पॅरेंट्स बोलतात मला, फक्त हँड रेज करा, मी एकाला चूज करते. ऐका, आपली मीटिंग ठीक 8 वाजता संपणार आहे, कारण का मला लगेच जॉईनिंग आहे, दुसरी मीटिंग, तिसरी चौथीचं, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली संपून जाईल. हा, आता सध्या कोणाला हे सगळे शब्द